हा लोकांच्या मध्ये मिसळला पाहिजे, संपर्कात असला पाहिजे, ती भूमिका घेऊन घेतली पाहिजे. परंतु आमदार खंड खर्ची करत नाही. या लोक आपला मतदारसंघ विकासापासून 15 वर्ष मागे गेला. मनापासून जुळलेल्या युती असतात त्या टिकतात. पण तू मनापासून युती झालेली नसेल तर टिकत नाही. आणि प्रत्येकाला आपापल्या खुर्चीची काळजी होती. महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी यांना नव्हती. आणि मग या 2.5 वर्षामध्ये कोणतीही कामं झाली नाही. विकास कामं बंद पडली. स्थगिती सरकार म्हणून या सरकारला नाव आलं. गेले 10 वर्ष तुम्ही मला विधानसभेची सत्ता दिली. 2009 ते 2014 मध्ये 2 वेळा दिली. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी या शेगावचा सिंहाचा वाटा माझ्या स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 19 ते 24 मध्ये आपण या ठिकाणी आपण एक पिक्चर जसं आपण म्हणतो तर पिक्चर चालला. त्या राजकारणामध्ये इंटरव्हल असते. पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिल्या भागमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. आणि मला वाटतं महाविकासचं सरकार येत असताना वेगवेगळ्या शिवसेना भाजप युती लढली, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढलं. आणि आघाडी होत असताना मात्र या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती केली होती या युतीमध्ये मतभेद झाले. आणि मला वाटतं भाजप एका बाजूला राहिलं आणि शिवसेना या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेली. मला या राजकारणामध्ये काही होऊ शकतं तर निश्चितपणे एक गोष्ट होऊ शकत नाही की ज्यावेळी मनापासून जुळलेल्या युती असतात त्या टिकतात. पण तू मनापासून युती झालेली नसेल तर टिकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हेच घडलं. या ठिकाणी नैसर्गिक युती शिवसेना भाजपची होती. पण जी युती झाली ती अनैसर्गिक युती झाली. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाला या ठिकाणी खीळ जी बसली ती या राज्याच्या राजकारणामध्ये दिलेल्या कलाटणीमुळे ती महाविकास आघाडी झाली. आपण जर बघितलं असेल तर 5 वर्ष सुरुवात शिकल असं वाटणारी महाविकास आघाडी 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी सत्तारूढ आघाडी या पाय उतार झाली. याचं कारण का तर 3 पक्षाचं सरकार या ठिकाणी आलं आणि प्रत्येकाला आपापल्या खुर्चीची काळजी होती. महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी यांना नव्हती. प्रत्येकाचे मतभेद होते. भिन्न विचारसरणीची माणसं एकत्र आली होती. आणि अशामुळं महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये ही सत्ता गेली. या सत्तेचा खरा फायदा त्यावेळी कोणी घेतला असेल तर काँग्रेस पक्षानं या सत्तेचा फायदा घेतला. आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकांच्या मनामध्ये हीच खऱ्या अर्थानं दुःखाची भावना जी होती की आम्हाला शिवसैनिकांना काँग्रेसच्या मागणं ज्याच्या विरुद्ध आपण लढलो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो विरोध काँग्रेसला होता त्या ठिकाणी काँग्रेसला मिठी मारण्याचं काम झाल्यामुळं या ठिकाणी खरा शिवसैनिक या ठिकाणी नाराज होता. आणि मग या 2.5 वर्षामध्ये कोणतीही कामं झाली नाहीत. अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये बंद पडल्या. विकास कामं बंद पडली. स्थगिती सरकार म्हणून या सरकारला नाव आलं आणि या सरकारच्या माध्यमातून कोणतीही कामं झाली नाहीत. आणि मला वाटते महायुतीचं सरकार आलं. या महाराष्ट्रामध्ये परत एकदा शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची युती झाली. आणि या ठिकाणी निश्चित पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक आशाचं किरण आला. गेले 10 वर्ष तुम्ही मला विधानसभेची सत्ता दिली. 2009 ते 2014 मध्ये 2 वेळा दिली. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी या शेगावचा सिंहाचा वाटा माझ्या. जरी मी 19ला पराभूत झालो तरी सुद्धा शेगावानं मला या ठिकाणी कायम मताधिक्य दिलं. ठीक आहे. या गोष्टी करत असताना मी जरी पराभूत झालो तरी मी या ठिकाणी 5व्या दिवशी माणिक साहेब बाहेर पडलो. माझं जे दररोजचा संपर्क तुम्ही चालू केला. मी 5व्या दिवशी भुयामध्ये वादळ आलं होतं भुयेवाडीमध्ये. 4थ्या दिवशी मी तिथं गेलो आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून पंचनामे करायला सांगितले. मला कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना की पराभूत झाल्यानंतर अनेक वेळा माणूस खचतो. पण मी प्रत्येकाशी संपर्क आहेसा ठेवला. तुम्हाला कल्पना आहे की मी शेगावामध्ये किमान माझ्या महिन्यातनं 2 तरी फेऱ्या होतात का नाही. प्रत्येकाच्या गल्ली बोळामधनं मी जातो. कुठल्या गल्लीमध्ये कोण माणिकसाहेब राहते याची संपूर्ण कल्पना आहे.
जाता जाता येता रात्री अपरात्री आलेला असल्याचं 8-10 वाजता माता भगिनी दारात बसल्यानंतर विचारतोय काय ताई काय चाललंय, माई काय चाललंय, आजी काय चाललंय. ही एक आपुलकी असते. लोकप्रतिनिधीने या ठिकाणी संपर्क ठेवायचा असतो. मला सांगा, जे आमदार झाले ते 5 वर्षात या ठिकाणी किती वेळा आले तुम्ही बघितलं का कधी? आणि या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी सातत्याने आलो. या विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडं विकास निधी, अनेक कोट्यावधीचा विकास निधी दिला. आता ती कामाची नावही सांगत नाही मी तुम्हाला. अनेक कोट्यावधीचा विकास निधी या ठिकाणी मी तुम्हाला दिला. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट काय घडली असेल तर मी तुम्हाला सांगतो. आणि कोट्यावधीचा विकास निधी दिला. आज शिये गावापासून रस्ता खाली अगदी स्मशान शेडपर्यंत केला. गल्ली बोळातले रस्ते केले. या ठिकाणी तालमी दिल्या. प्रत्येक गोसाई समाजाला आपण हॉल दिला. हनुमान नगर, रामनगर मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण विकास कामं केली. प्रत्येक गल्ली बोळामध्ये काम करायचा प्रयत्न केला. हनुमानाचं मंदिर केलं. मला सांगावं तेवढ्या योजना आहेत तुमच्या हातात. मी कामं केलेली यादी आहे. तर 5 वर्षामध्ये दुर्दैव आहे आमचं माडिक साहेब की असणाऱ्या आमदारांनी जो आमदार फंड आपल्याला मिळतोय, कोल्हापूरच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सातत्यानं दरवर्षी आम्हाला बघायला मिळायचं. त्यावेळी लोकमतला पेपरला यायचं, अनेक पेपरमध्ये यायचं. सगळ्यात जास्त आमदार फंड कुणी तातडीनं खर्च केला आणि सगळ्यात कमी आमदार निधी वर्षामध्ये खर्च कुणी केला असेल, म्हणजे निधीच खर्च करायचा नाही, ते म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी 1924 मध्ये. मला माहित होतं की शेतकऱ्याचं कर्ज मागं पिकलं तर नवं सुद्धा आपण करू. परंतु आमदार फंड लॅब झाला तर करवीरमध्ये आमदार फंड नवं सुद्धा करायला लागायचं. आता मला एक सांगा, ज्या लोकप्रतिनिधींना स्वतःचा आमदार फंड खर्च करता येत नाही त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? आज मला फार बोलता येत नाही. जे लोक यामध्ये आपल्याकडे आयात नाही त्यांच्यावर बोललं नाही, परंतु आमदार फंड खर्च केला नाही. या लोक आपला मतदारसंघ विकासापासून 15 वर्ष मागे गेला. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, या ठिकाणी आज तीच प्रक्रिया आहे. आज माझ्या विरुद्ध जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषदला अध्यक्ष होते, ते सुद्धा 5 वर्ष आंबेराव मगाशी जनार्दन पाटलांनी सांगितलं 5 वर्ष मतदारसंघामध्ये गेलं. त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर लोकप्रतिनिधी हा लोकांच्या मध्ये मिसळला पाहिजे, संपर्कात असला पाहिजे, ही भूमिका घेऊन घेतली पाहिजे. मी आमच्या वयाच्या 17व्या वर्षीपासून आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं. माडिक साहेब आमच्या बरोबर होते. या विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना 1994 पासून सहकारामध्ये काम केलं. आज 24 पर्यंत 30 वर्ष सहकारामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम केलं. त्याच्या अगोदर विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं. जवळजवळ 35 वर्ष या सामाजिक आणि विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही काम करतो. टोल सरकार आंदोलन आम्ही या ठिकाणी शासनाच्या विरोधात केलं. हद्दवाढी विरोधात आपण आंदोलन केलं. या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही यशस्वीरित्या आम्हाला साथ दिली. पण या दोन्ही गोष्टी आपण निर्णय लावू शकतो. या सगळ्या गोष्टी करत असताना निश्चितपणे तुमची साथ होती म्हणून इथपर्यंत आज आलो. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चित पद्धतीनं आजची जी निवडणूक आहे ही निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार हे लोकांच्या जनकल्याण योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जे काम केलं, या योजना राबवण्यासाठी आल्या पाहिजे. हे सरकार या ठिकाणी टिकलं पाहिजे. आज मला सांगा, या कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये निश्चित पद्धतीनं आज ही लढत माझी आणि राहुल पाटलांची नाही आहे. माझा केलेलं काम आहे, माझा संपर्क आहे, माझा संघर्ष आहे, हा तुमच्या समोर आहे. माझ्या उमेदवारांच्या जवळ मला काही बोलायचं नाही. तर माडिक साहेब, ही लढाई आता एका काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात आहे. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला खरोखर सांगतो, या ठिकाणी शिवसेना कुणी संपवलं असेल तर कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना संपवण्याचं काम या ठिकाणी केलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.